आप देख रहे हैं इंडिया न्यूज लाइव टीवी, लोकतंत्र की आवाज। महाराष्ट्र के चंद्रपुर वनियाड़ी लोकसभा निर्वाचन क्षेत्र से भारतीय जनता पार्टी के अधिकृत उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार ने अपनी उम्मीदवारी का नामांकन पत्र दाखिल किया है। इस आशीर्वाद समारोह में हजारों युवक, नागरिक तथा हजारों महिला कार्यकर्ताओं की उपस्थिति में पर्चा भरा गया। नामांकन पत्र दाखिल करने के लिए गांधी चौक से जिलाधिकारी कार्यालय तक सुधीर बाबू की रैली निकाली गई, जिसमें पूना वर्धा के विधायक तथा हजारों भाजपा कार्यकर्ता, पदाधिकारी व नागरिक सहभागी हुए। इस देश का कल्याण करने के लिए सुधीर मुनगंटीवार कमल लेकर खड़ा है। हे यीशु प्रभु, सुधीर मुनगंटीवार पे तू आमीन कहते हुए आशीर्वाद दे। हे ख्रिश्चन बौद्ध समाज असेल, बौद्ध विहारात जा आणि बौद्ध समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांनी बौद्ध विहारात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी माझ्यासाठी आशीर्वाद मागा आणि विश्वरत्न, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना नमन करत विश्वास द्या की संविधानाच्या रक्षणासाठी मी जात, पात, धर्म, रंग, वंश न मानता मी बाबासाहेबांच्या संविधानातून ज्या संसदेचा जन्म झाला त्या ठिकाणी बाबासाहेबांचा आवाज, संविधानाचा आवाज बुलंद करण्यासाठी जातो आहे। आणि जे माझे हिंदू बांधव असेल त्यांनी आपापल्या देवापाशी प्रार्थना करा की देवा, ही लढाई सुधीर मुनगंटीवार, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI युतीची नाही, ही लढाई गोरगरिबांची आहे। आणि देवा, तू या गोरगरिबांच्या कल्याणासाठी सुधीर मुनगंटीवार तर प्रतीक आहे, माध्यम आहे, साधन आहे। तू या निवडणुकीमध्ये संता जे ईश्वराचा अंश आहे त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा करावा। आणि मी अभिमानाने सांगतो, या मंचावरील नेते असतील किंवा समोर असणारे नेते, पदाधिकारी, भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, आठवले गटाचा असेल, जोगेंद्र कवाडे गटाचे असेल, RPIचे असेल, शेतकरी संघटनेचे असेल, मी त्या सर्वांना धन्यवाद देतो की तुम्हीच माझी खरी कार्यकर्ता संपत्ती आहे, माझ्या निवडणुकीच्या विजयाचा आत्मा आहे। तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल हा विश्वास आहे। आणि रोज सकाळी स्वतःशी संकल्प करा की आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार और कांग्रेस का उम्मीदवार तड़ीपार। तो खूब धन्यवाद। आम जनता से जुड़ी खबरों को देखने के लिए इंडिया न्यूज लाइव टीवी को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन दबाएं।